अमरावती शहरात विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने शहरातील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात अमरावतीसह इतर जिल्ह्यांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। काही काळ विद्यार्थी थेट रस्त्यावर बसून आंदोलन करीत असल्याचेही पाहायला मिळाले। विद्यार्थ्यांनी सरसकट सर्व पंडित दीनदयाल योजनेच्या उमेदवारांना योजना लागू करण्याची मागणी केली। तसेच तालुकास्तरीय वसतिगृहातील ठेकेदारांकडून विद्यार्थ्यांना दिल्या जात असलेल्या धमक्यांबाबत संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। विषय नाही, फक्त मला एक सांगा, आम्ही तुमच्याकडे मी 10 दिवसाअगोदर आलतोय, तुम्ही काय केलं सांगा? 10 दिवसांनी 15 दिवसांनी काय केलं सांगा? आम्ही पिओना कळवलं। आता आम्ही मोठा आहे, आज पोरा विद्यार्थी आले, उद्या जाऊन सगळं महाराष्ट्र मी सांगतो, मी हे करतो। आता पिओनी केलं, मला ते सांगायचं नाही, तुम्हाला सांगायचं नाही। ऐका साहेब, ऐकायचं मला लागलं। कारवाई करा, कारवाई करा, कारवाई करा, पत्र करा। पिओले फोन लावा, त्याला तिथल्या पिओले शोकास पाठवू दे। तुम्ही काय केलं? याशिवाय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहापासून विद्यालय 2.5 किलोमीटर अंतरावर असल्यास सायकल भत्ता लागू करावा, अनुदानित आश्रम शाळांमधील बोगस विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, जिल्हास्तरीय वसतिगृहांमधील मेस सुरू कराव्यात, तसेच शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना कार्यालयीन निवास अनिवार्य करावा, अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी मांडल्या। विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। मी आदिवासी विकास विद्यार्थी परिषदेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष। आज या ठिकाणी आम्ही ATC कार्यालयावरती जे आमच्या तालुका वसतिगृहामध्ये पोरांना जे जेवण मिळतं तालुकास्तरीय, जे तिथे ठेका पास होतो, त्याच्यामध्ये इथल्या ठेकेदाराने पोरांना आमच्या विद्यार्थ्यांना जीव मार धमकी दिली आणि इथल्या सर्व अधिकाऱ्याला त्याचं सर्वांना हिस्सा पोचतो आहे, पर्सेंटेज पोचतो आहे। म्हणून आज आम्हाला इथपर्यंत त्याची गरज पडली। आज आमच्या आदिवासीला जर नुसतं जेवणासाठी आणि आमच्या हक्कासाठी इथपर्यंत याच गोष्ट होत असेल तर हे महाराष्ट्राची शोकांतिका आहे, या आदिवासी विकास मंत्र्याची शोकांतिका आहे, जो आमचा हक्काचा आदिवासी असे उके साहेब आहेत, हे शोकांतिका आहे। म्हणून जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तिथपर्यंत आम्ही इथून इंचभर हलणार नाही। सारे अधिकारी नुसता उडवाउडीची उत्तर देतात। मी 3 महिने अगोदर पत्रावर केला की आमच्या विद्यार्थ्यांना न्याय कधी भेटणार, याची 6 वसतिगृह असताना नुसता गेल्या 3 महिन्यापासून नुसता फक्त चर्चा सुरू आहे, चौकशी सुरू आहे। याचा अर्थ साफ आहे की इथल्या ATCने त्या काळातले चौधरीने या पर्सेंटेज घेतलेले आहे। चौधरींची अप्पर आयुक्तांची त्याच्यामध्ये त्याची संपत्ती वाढ झाली आहे। कशामुळे झाली वाढ? आम्हाला जे भेटते आज रोजी आमच्या 6 वसतिगृहांना 4,25,00,000 जर मिळत असेल, मग आम्हाला तुम्ही काय खाऊ घालायला पाहिजे? एक छोटंसे ॲपल, एक दूध, 100 फक्त मिल दूध, ते बी त्यातनी निम्म पाणी असते 50 मिल। हे शोकांतिका आहे महाराष्ट्राची। जेवणाच्या वादावरून एका विद्यार्थी धमकी दिली ना, पुराणा तुम्हाला दाखवली सगळं कॉल रेकॉर्डिंग। बिल्डिंग बाबत ही चर्चा ते पोराला धमकीला त्या पोरांना वस्तीकडे सोडलाच, कोणा भरोसा जगायचं आम्ही? आमचं हक्काचं हे कार्यालय आहे, इथं आम्ही येतो। आज आम्हाला पाणी सुविधा साधी, अहो आम्ही उपाशी आहो, आम्ही मच्छरामध्ये झोपलो काल। या ठिकाणी हे सर्व जे सहकारी आहे अविनाश पंधरेवरती हे ठेकेदार लोक दबाव आणते। 100 फोन केले, माझी जीव मार धमकी दिली, पण मागे हटलो नाही, हटणार नाही। जिथपर्यंत त्यातला ठेका रद्द होऊन नाही, नवीन ठेकेदार नेमला जात नाही, आदिवासी तिथपर्यंत मागे हटणार। माझ्यावर इकडं गुन्हा दाखल, मी खोटा असेल तर मी सांगतो पोलीस बांधवांना, पण आम्ही खरा आहो, हक्काच मागतो आमच्या। व आम्हाला तुम्ही एकदा या पत्रकार बांधवांना, तुम्ही आमच्या वसतिगृहात या, एकदा तुम्ही बघा, तुम्ही दाखवा न्यूज। अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत आहे, सर्वांना पर्सेंटेज टक्केवारी पोचतो आहे, घरपोच पोचतो आहे, सर्व खुश आहे। व आम्ही जर दूध पितो, अंडे खातो, फळं खातो, तर आमची पोरा कशी आहे, आणि हे AC मधले अधिकारी पाहा कसे आहे। ठेकेदार येतोय गळ्यात सोनं घालून, अंगठ्या घालून, कशाची कमी आहे? म्हणजे जगायच नाही का आम्ही? आमचं वसतिगृह तिकडं जिल्ह्या बाहेर बांधलं 5 किलोमीटर। कुठले विद्यार्थी आले ते? पांढरकवळा, वणी, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला, प्रत्येक हॉस्टेलचे विद्यार्थी आहे। आणि आमचे 10-10, 15-15 वसतिगृहात विद्यार्थी आहे। यांनी जर केलं नाही, ॲक्शन घेतलं ना, संबंध उरमुळ्या मारतील। आणि आदिवासी विकास मंत्री राजीनामा दिला पाहिजे गोष्टीसाठी।
आणि माझ्याकडे तुम्हाला पत्रकारांना काही प्रूफ देतो आहे. तो ठेकेदार बोलतो आहे की मी आदिवासी विकास मंत्र्याला पर्सेंटेज दिलं. करा चौकशी, तुम्हाला सर्वांनी तुम्ही रेकॉर्डिंग. आणि इथल्या ATCला 10% कमिशन भेटलेलं आहे. माझा आरोप आहे हा.